नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. एक असा सरकारी प्रस्ताव जो कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्यासारख्या सामान्य ग्राहकांसाठी दोघांसाठी फायद्याचा ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर. एक विचित्र गोष्ट आहे नाही का? विचार करा, एका बाजूला गरजेपेक्षा जास्त पीक आल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागतो किंवा अगदी कवडीमोल भावाने विकावा लागतो, आणि त्याच वेळेला दुसरीकडे आपण बाजारात जातो तर आपल्याला तोच कांदा खूप महाग मिळतो, बरोबर? तर नेमकी हीच विचित्र पण खरी समस्या सोडवण्यासाठी हा नवीन प्रस्ताव समोर आला आहे. तर ही आहे कांद्याची दुहेरी समस्या, म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, ज्या शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही त्रास देतात. चला या दोन्ही बाजू जरा जवळून पाहूया. आता इथे बघा, एका बाजूला आहे शेतकऱ्यांची अडचण, म्हणजे जेव्हा कांद्याचं पीक खूप जास्त येतं तेव्हा काय होतं, भाव एकदम पडतात आणि शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होतं. आणि मग दुसऱ्या बाजूला कोण आहे, तर आपण म्हणजे ग्राहक. बाजारातले भाव कधी वर कधी खाली या अस्थिरतेमुळे आपल्याला मात्र अनेकदा अव्वाच्या सव्वा दराने म्हणजे खूपच महाग कांदा घ्यावा लागतो. मग या गुंतागुंतीच्या समस्येवर उपाय काय? सरकारने एक प्रस्ताव ठेवलाय, रेशन दुकानातून कांदा वाटपाचा. हो, अगदी बरोबर, रेशन दुकानातून कांदा. तर हा जो नवीन प्रस्ताव आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. हा फक्त काहीतरी तात्पुरता उपाय नाहीये, तर कांद्याच्या संपूर्ण बाजारपेठेत एक प्रकारची स्थिरता आणण्यासाठी उचललेलं हे एक मोठं पाऊल ठरू शकतं. आणि या योजनेचा मूळ उद्देश किंवा आपण म्हणूया गाभा अगदी सरळ आणि सोपा आहे. 1. लोकांना परवडणाऱ्या दरात कांदा मिळायला हवा. आणि 2. हा कांदा थेट रेशन दुकानांमधून लोकांपर्यंत पोहोचवला जाईल. बरं, मग ही योजना आली कुठून? म्हणजे या योजनेमागे कोणती समिती आहे? चला ते पाहूया. तर बघा, झालं असं की कांदा पिकासाठी एक ठोस धोरण बनवण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल, आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली या समितीने हा प्रस्ताव तयार केला आणि तो आता कृषी मूल्य आयोगासमोर ठेवला आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. या योजनेमुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांना नेमका फायदा तरी काय होणार आहे? तर या योजनेचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा उद्देश आहे तो म्हणजे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं जे प्रचंड नुकसान होतं ते टाळणं. आणि हे नुकसान किती मोठं असतं, तर अंदाजानुसार या योजनेमुळे शेतकऱ्यांचं तब्बल 1000 कोटी रुपयांचं नुकसान टळू शकतं. विचार करा, 1000 कोटी हा आकडाच सांगतो की ही योजना किती गरजेची आहे. बरं, हे झालं शेतकऱ्यांचं. मग आपल्यासारख्या ग्राहकांचं काय? तर आपल्यासाठी याचा अर्थ असा की वर्षभर एका स्थिर आणि योग्य दरात कांदा मिळेल. म्हणजे कांद्याचे भाव अचानक आकाशाला भिडतात ना, त्या त्रासातून सुटका होऊ शकते. ही योजना ऐकायला तर खूपच चांगली वाटतेय, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे सध्या याची स्थिती काय आहे? हा कायदा झालाय का? तर हे बघा, सध्या हा फक्त एक प्रस्ताव आहे. म्हणजे काय? तर हा एक अधिकृत आराखडा आहे जो निर्णयासाठी कृषी मूल्य आयोगाकडे दिलेला आहे. हे अजून अंतिम धोरण किंवा कायदा बनलेलं नाही, हे महत्त्वाचं आहे. आता आयोग यावर काय निर्णय घेतो त्यावरच या योजनेचं भविष्य अवलंबून आहे. तर हा होता कांद्याच्या समस्येवरील या नव्या प्रस्तावाचा एक आढावा. आता खरंच या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दिलासा मिळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आणि हो, जर हे विश्लेषण आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा